लाडकी बहीण योजनेवरून आता नव्या वादाला तोंड फुटलंय। अपात्र लाडक्या बहिणींचे पैसे सरकार परत घेणार अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी दिली आहे। जुलैपासून दिलेल्या हप्त्यांचे पैसे सरकार परत घेणार आहे। सर्व लाडक्या बहिणींच्या पात्र अपात्रतेची सध्या छाननी सुरू असल्याचं त्यांनी म्हटलंय। चुकीच्या मार्गाने फॉर्म भरून फायदा घेतला जात असल्याचं असेल तर चौकशी करू असं जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सुद्धा स्पष्ट केलेलं आहे। यावर लाडक्या बहिणींनी दिलेली मतं सुद्धा परत घेणार का असा टोला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेंनी लगावलाय। दरम्यान अपात्र ठरण्याच्या भीतीनं जवळपास 4000 लाडक्या बहिणींनी लाभ परत घेण्यासाठी सरकारकडे अर्ज केल्याचीही माहिती आहे। आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन मध्ये अशा पद्धतीने आढळल्यास त्यांना त्या संदर्भातली माहिती देऊन आता जसं 4-4.5 बहिणी पुढे आलेल्या आहेत आणि त्या स्वतःहून शासनाला ते रिटर्न करत आहेत, तशाच पद्धतीनं ज्यांनी चुकीच्या पद्धतीनं घेतलेले आहेत त्यांना त्या संदर्भामध्ये एकदा तो डेटा आम्हाला जसा मिळत जाईल त्यांना त्या संदर्भातली माहिती दिली जाईल आणि राज्य शासनाच्या तिजोरीमध्ये तो त्या पद्धतीनं जमा केला जाईल। काही बहिणींनी जे कॅपेबल आहेत, चांगल्या हुद्द्यावर आहेत, अशा महिलांनी सुद्धा त्याच्यामध्ये फॉर्म भरलेले, ज्यांना खऱ्या अर्थानं आवश्यकता आहे, ज्यांना पाहिजेच, त्यांना सरकार आणखीन देण्याच्या मनस्थितीत आहे। आम्ही कुणाचा जाणून बुजून फॉर्म रिजेक्ट करणार नाही, परंतु जे पात्र आहे त्यांना मिळालं पाहिजे आणि जो याचा चुकून बेनिफिट घ्यायचा प्रयत्न करतोय त्याने स्वतःहूनच विड्रॉ केलं तर मला वाटतं सरकारला ते एक सहकार्य राहील। मला वाटतं असं कोणी नोकरी करतंय, सरकारी नोकरीत आहे आणि याचा लाभ घेतंय असं असेल तर हे अतिशय चुकीचं आहे। मला वाटतं त्या संदर्भामध्ये थोडी शोध मोहीम सुरू आहे, म्हणजे विनाकारण म्हणजे जे बिचारे खरं गरजू आहेत त्यांना लाभ मिळाला पाहिजे, त्याच्यासाठी योजना आहे। पण तुम्ही एकीकडे पगारही घेतायत मोठा आणि दुसरीकडे योजना, कोणी इन्कम टॅक्सही भरतंय मोठा, त्या पण योजना घेतायत। मला वाटतं की हे काही योग्य नाहीये। तर यावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेंनी काय टीका केली आहे पाहूया। अपात्र लाडक्या बहिणींचे पैसे परत घेणार, मग त्या आमिषापोटी त्या बहिणींनी दिलेली मतं सुद्धा परत देणार का? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।